वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सुसर्वदा। मी ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे आज जीवन संदेश या विषयामध्ये सूर्यनमस्कार या विषयाला स्पर्श करणार आहे। सूर्याला नमस्कार आपण केला पाहिजे, तो दैनंदिन केला पाहिजे, तो नित्यनियमाने केला पाहिजे, आरोग्यासाठी केला पाहिजे आणि अनेक व्याधींना, अनेक त्रासांना, अनेक रोगांना जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने आपण दूर ठेवायचं असेल किंवा त्या रोगांना नमस्कार करून त्यांना बाजूला करायचं असेल तर आपण सूर्याला नमस्कार केला पाहिजे। प्रत्येकाला आरोग्य हवे असते, पण त्याचे मोल कोणी द्यावे? आरोग्य ही वाटेत सापडणारी गोष्ट नसते किंवा कोणाकडून मिळवणारी देणगी नसते। सकस आहार, आवश्यक तेवढा व्यायाम आणि पुरेशी विश्रांती हे आरोग्याचं मर्म आहे। मोक्षाची वार्ता करणाऱ्या परमार्थनिष्ठांपैकी पार्थिवात रमणाऱ्या पाश्चिमात्यांना अधिकाधिक आरोग्यबोध घडला आहे। व्यायामाविषयी त्यांची अतिशय चांगली आणि आश्चर्यजनक मतं अलीकडे पाहायला मिळालेली आहेत। 1935 मध्ये श्रीमती लुईस मॉर्गन या बाईंनी औंधच्या भगवान राजे साहेबांना पहा बरं का, म्हणजे त्यांची मुलाखत घ्यायला आल्या त्या 1935 लुईस मॉर्गन या बाई आपल्या औंध संस्थानामध्ये भवानराव राजे साहेबांची मुलाखत घ्यायला आल्या। सूर्यनमस्काराची माहिती जाणून घेतली। अ 10 पॉइंट वे टू हेल्थ या नावाने त्यांनी त्या काळात पुस्तक लिहिलं। म्हणजे आपल्याकडे एवढं काय आहे, आपण मराठीत म्हणतो पा, म्हणजे काखेत कळसान गावाला वळसा। अरे योगाने जगाला ज्ञान दिलं। बाबा रामदेवांनी योगाचं महत्त्व जगाला सांगितलं आणि पतंजलीचं साम्राज्य उभं केलं। ऋषी मुलींनी आपल्या जीवनामध्ये योगाला महत्त्व देऊन आपलं आरोग्य वाढवलं। आजही जगामध्ये करोनाने अनेक लोकांचा मृत्यू झाला, पण भारतामध्ये त्या प्रमाणात मृत्यू कमी झाला, कारण की आरोग्य चांगलं आहे। मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, दुःख याचं वाटतं की आपल्या देशाच्या पंतप्रधानांना योगाचं महत्त्व देण्यासाठी स्वतः योगासनं करून दाखवावे लागतात। आपल्या योगाच्या भूमीमध्ये योगशास्त्राचा अभ्यास करण्याची परंपरा आता पहिली दुसरी पासून मुलांमध्ये आली पाहिजे, पालकांमध्ये आली पाहिजे, सर्वांमध्ये ती आली पाहिजे, तरुणांमध्ये आली पाहिजे, तरुणींमध्ये आली पाहिजे, या सर्वांच्या भारताच्या प्रत्येक घटकामध्ये ती आली पाहिजे। या पुस्तकाच्या मी तुम्हाला सांगतो, त्या काळात परदेशात 40 आवृत्त्या निघाल्या। म्हणजे अ 10 पॉइंट वे टू हेल्थ सुमारे 6 लाख प्रति खपल्या इजिप्त, सौदी अरेबिया, कुवेत, लिबिया या देशांमध्ये आरोग्यप्रेमींनी त्या पुस्तकाचे वेगवेगळ्या भाषात रूपांतर केली। ह्या पार्श्वभूमीवर भारतीयांचे काय? योगासने आणि सूर्यनमस्कार ही दीक्षा, म्हणजे जीवावर आल्यासारखं व्यायाम करतात लोक, याचं दुःख वाटतं। ते जर दुसऱ्याचं आरोग्य विकत घ्यायची पद्धत असती ना बाबांनो, मी तर म्हणतो कोणीच व्यायाम केला नसता। पण कमीत कमी भगवंताने काही गोष्टी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत। संपत्ती तुम्ही हिसकावून घेऊ शकता, ज्ञान हे तुम्हाला कमवावं लागतं आणि आरोग्य सुद्धा ही कमवावं लागतं। म्हणजे ते स्वतःच असतं पा, ही गोष्टी तुम्हाला विसरून चालणार नाही। कन्याकुमारी केंद्राचे काम देशव्यापी चाललेले आहे आज सुद्धा। रामकृष्ण मठातून योगाचे धडे दिले जातात। आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटल रस्तोरस्ती दिसू लागलेले आहेत। सिनेमागृहे सुद्धा काढण्यामध्ये चढाओढ लागलेली आहे। घरात टीव्ही आहे, पण एक लक्षात ठेवा, प्रत्येकाजवळ 3-3 वाहने आहेत। पण माणसाला जे शरीर दिलेलं आहे ते करोडो रुपयाचं शरीर, त्याचं महत्त्व माजून माणसाला नाही। मनाने माणसं त्रस्त आहेत। भारतामध्ये प्रत्येक तिसरा माणूस आरोग्याने व्यापलेला आहे, तो ग्रासलेला आहे, मानसिकदृष्ट्या थकलेला आहे, खचलेला आहे। आरोग्याच्या बँका कुठे आहेत का? आजही जगाने प्रगती केली, भारताने नव्हे तर विश्वाने प्रगती केली, पण एक लक्षात ठेवा, रक्त तयार करू शकला नाही। त्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाजीपालाच खावा लागतो, त्याशिवाय रक्त होऊ शकत नाही। म्हणून तशाच प्रकारे तुम्ही स्वतः आरोग्याची साधना केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही। आरोग्य हे ज्याचे त्यांनीच व्यक्तिगत कमवायचे असते, ते लोकांना कळू लागले आहे। ते कसे कमवायचे ते कळतं, पण म्हणतात ना, वळत नाही, लोकांना उमगत नाही। उत्तम फळे आणि अन्नपदार्थ विकत मिळू शकतात, दुधाच्या पिशव्या दाराशी येतात, माणसे खातात, पितात, पडून राहतात, पण अन्न त्याच्या पचनी पडत नाही, त्यांना धड झोप लागत नाही। हे सगळे व्यायामाअभावी घडते। म्हणजे मी ज्या गुरूंना मानतो ते चंद्रशेखर म्हणायचे, ज्याचं पोट सुटलं त्याचं आयुष्य सुटलं, तो कसला नेता? मी स्वतः आता अलीकडच्या काळामध्ये थोडं स्थिर सावरतेकडे वळल्यानंतर लक्षात येतं की आपलंही शरीर वाढत चाललंय। म्हणून सूर्याला नमस्कार करत असताना नमस्काराचा सूर्य झाला, आणि सूर्याचा नमस्कार जेव्हा अंगाअंगात भिनला तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम करायची आता आवड निर्माण झाली। हा व्यायाम करण्याची म्हणजे कधी आपल्याला वाटलंही नव्हतं की व्यायाम ही आपली काळाची गरज आहे। घरच्या घरी करता येईल असा सूर्याचा नमस्कार आहे पा।
तुम्ही कुठेही करू शकता. अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये हा सूर्याला नमस्कार केला आणि दररोज जर 108 सूर्यनमस्कार घातले तर पुढचे 75, 80, 90 वर्ष तुम्ही अतिशय मजबूत राहू शकता. आसनांचे म्हणजे जोर बैठकांचे फायदे मिळू शकतात. पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जा संस्था, अभिसरण संस्था या सर्वांची कार्यक्षमता सूर्यनमस्काराने वाढते. या सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना व्यायाम करता येतो, मानवतो. मी आता अलीकडे एक व्हिडिओ पाहिला, 70 वर्षाच्या आजींनी समुद्राच्या किनारी 150 सूर्यनमस्कार घातले आणि त्यांनी सांगितलं मागच्या 6 वर्षामध्ये मी दररोज सूर्यनमस्कार घालते, माझं आयुष्य बदलून गेलंय. 20-25 वर्षाने त्यांच्या वयापेक्षा त्या लहान दिसतात. म्हणजे दिसण्यापेक्षा, सौंदर्यापेक्षा मला माझ्या वाचनात आलं की महान अभिनेत्री श्रीदेवी ह्या जेव्हा त्यांच्या शरीरावर सुंदर दिसण्यासाठी काही कॉस्मेटिक सर्जरी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही स्टेरॉइड्स घेत होते. म्हणजे विचार करा बरं, सौंदर्य असावं, सौंदर्य बहरावं, सौंदर्य फुलावं, सौंदर्य खुलावं, सौंदर्य जुरुचावं, सौंदर्य रुजवावं, पण याच्यासाठी करोडो रुपये खर्च करायची गरज आहे का हो? एक सूर्यनमस्काराचा ध्यास जर तुम्ही घेतला आणि तुमचा श्वास जर तुम्ही तुमच्या त्या ध्यासासाठी घेत राहिले ना बाबांनो, पुढचे 90 वर्ष तुम्ही निस्वार्थीपणे, निसंकोचपणे आणि अतिशय धडधाकटपणे जगाल, त्यात ते मात्र शंका नाही. सूर्यनमस्कार एक तालबद्ध क्रियाप्रणाली आहे. विशिष्ट अनुक्रमाने म्हणजे 12 आसनं आहेत त्यामध्ये. आसनांची ती गुंफण आहे. त्याला बीज मंत्रांची जोड दिली तर श्वास घेणे आणि सोडणे या सहज घडणाऱ्या क्रिया आहेत. या क्रियांचे नियमन घडल्यामुळे प्राणायामाचेही फायदे त्यात मिळून जातात. उगवत्या सूर्याला सन्मुख होऊन कोळ्या उन्हात समंत्रक सूर्यनमस्कार घालणे हा आता झाला आपला मूळ आदर्श. पण ते शक्य नसेल तर एक लक्षात ठेवा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंत्रोच्चाराशिवायही सूर्याला नमस्कार करा, तो तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. सूर्यनमस्कारातील विविध अवस्था आणि क्रम पाहता कल्पना देणारे सचित्र तक्ते सुद्धा आजकाल मिळून जातात. म्हणजे आज मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की शासनाने सुद्धा अनेक शाळांमध्ये हे कंपल्सरी केलं पाहिजे. ज्या नमस्कार सूर्याला आपण केला पाहिजे, सूर्य नित्यनेमाने येतो पहा. आज बीजमंत्र आहे. शरीर काही कंपन्या निर्माण होतात त्यामुळे त्याचे फायदे होतात. बीजमंत्र ओहम म्हणजे आपण जेव्हा म्हणतो सूर्य, उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान, असं का म्हटलं जातो? ती माणसं थकतच नाहीत, कारण ते अहोरात्र आपल्या शरीराचं चिंतन मनन करतात, व्यायाम करतात, सुदृढ राहतात आणि सूर्याला ते सतत नमस्कार करत असतात. त्यांचा देवच सूर्य आहे. म्हणजे अशा प्रकारे सूर्य नमस्कार घालणाऱ्यांनी व्यायामाचे फायदे मिळतातच मिळतात. पण एक लक्षात घ्या, काही सूक्ष्म तरल अंश तुमच्या जीवनात बदल घडून जातो. माणूस नकारात्मकतेकडे कमी वळतो. शरीरामध्ये अगदी तुमचं रक्ताचं जे काही तुमचं समतोल असला पाहिजे, हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहतं आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे व्याधींना तुमचं शरीर बळी पडत नाही. नाहीतर पहा, योगाचार्य अयंगार यांना परदेशात जाऊन योग शिकावा असा वाटला. त्यांनी मॉस्कोमध्ये गेले, कॅलिफोर्नियात गेले, त्यांच्या भागात ते रुजले. तिथं त्यांचे शिष्य जवळ आले, कारण ते शिष्य अतिशय डेडिकेटली, मेहनतीने ते करत होते. मी आदरणीय योगाचार्य पल्लवीजी कव्हाणे यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी वार्तालाप केला. तेव्हा त्या म्हटल्या की अहो, आपल्या भारतामध्ये लोक योगासनांना सिरियस घेत नाही. तो म्हणजे चांगले चांगले शिक्षक जेव्हा विचार करतात आपल्या लोकांबद्दल, तेव्हा त्यांना कळून चुकतं की शिष्य सुद्धा त्या ताकदीचा असला पाहिजे. शिष्याने सुद्धा गुरुकडनं योगाचं ज्ञान घेतल्यानंतर तपश्चर्या केली पाहिजे, साधना केली पाहिजे. नुसत्याच प्रकारे शिकायचं म्हणून शिकायचं, करायचं म्हणून करायचं, हुल्लडबाजीने केलं तर टिकणार नाही. बाबांनो, त्यासाठी तुम्ही आराधना केली पाहिजे. समाधानाने जीवन जगण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठून नित्यनेमाने सूर्याला नमस्कार केला पाहिजे आणि 108 तरी सूर्यनमस्कार तुम्ही दररोज घातले पाहिजे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय फायदे होतील या गोष्टींचा मी आता पाढा तुमच्या पुढे वाचत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बद्धकोष्ठपणा म्हणजे आपण पाहतो वात, अपचन, दमा, सर्दी, डोकेदुखी, निद्रानाश, मनोदुर्बलता, अतिशय मनाने विकलांग लोक आहेत काही काही, थकवा, असे अनेक लहान मोठे विकार आपोआप बरे होतात. आजार तर जातातच जातात. पण एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्वाचं, बेटर हेल्थ, ग्रेटर व्हॅलिडिटी, स्ट्रॉंगर मसल्स, टोन नर्वस सिस्टम अँड ओव्हरऑल फिलिंग टू वेल बिईंग. म्हणजे सूर्यनमस्कारला मैदान लागत नाही, व्यायामशाळेची गरज भासत नाही. घरात सुद्धा 3.5 हातांची फुटपट्टी जर आपण पट्टी जर ठेवली ना, तर सूर्याला कोणी साष्टांग नमस्कार घालताना तुम्हाला कोणी अडवत नाही. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, समाज नाही, कोणीच नाही. 2 हात 2 पाय हे तर सर्वांकडेच आहेत. आणि म्हणून याचा सर्वाचा विचार आता झाला पाहिजे, अभ्यासपूर्वक विचार मंथन केलं पाहिजे. गुडघे, मस्तक आणि छाती ही अंगठे
म्हणजे तुम्ही नीट लक्षात ठेवा, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही भूमीला जेव्हा टेकवता, नतमस्तक होता, तेव्हा ती भूमी सुद्धा म्हणते, ये माझ्या बाळा, माझ्या कुशी ते विसावून घे. आणि मग म्हटलं जातं, भुजंगाला सुद्धा एक लक्षात ठेवा, पाठीचा कणा तुमचा सरळ होतो आणि 2 वेळा घातलेला हा जो काही तुमचा अट्टहास आहे, म्हणजे जर तुम्ही 2 टाइम केले तर सोने होऊन पिवळं, पण मी म्हणतो नाही 2 टाइम तर 1 टाइम तरी तुम्ही केलंच पाहिजे. आणि जर तुम्ही त्या सातत्याने सूर्यनमस्काराचा अट्टहास केला तर तुमच्या जीवनामध्ये एक तालबद्धता येईल, लयबद्धता येईल, आकृतीबंध आरोग्याची एक तुमची वेगळ्या प्रकारची एक तुमचं शरीर, तुमचं मन सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंदांनी युवक-युवतींना सल्ला दिला होता, शरीर संपन्न, शक्ती संपन्न व्हा. म्हणजे तुमच्या शरीराला योग्य प्रकारे सूर्याचा नमस्कार करून पेळदार शरीरयष्टी बनवा. सुदृढ मनातच, सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करतं. म्हणून ह्या म्हणी प्रचलित झाल्या. बाबांनो, आजपासून हा व्हिडिओ ऐकल्यानंतर उद्या सकाळी त्याचा दृढ संकल्प करा आणि तो संकल्प आयुष्यभर टिकवा. तुम्हाला पुढची 90 वर्ष कोणाचीही गरज पडणार नाही.